नमस्कार मित्रमैत्रिणींनो, सिद्धवेद किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मी सुवर्णा महेश नेवे. आज तुम्हाला दाखवणार आहेत गव्हाच्या पिठाच्या घरी बनवलेल्या खूप स्वादिष्ट अशा नूडल्स. या नूडल्स मुलांना खूप आवडतात. आपण बाहेरील मार्केटमधील नूडल्स आणून देतो त्यापेक्षा कैक पटीने स्वादिष्ट, सुंदर आणि स्वच्छ पद्धतीने बनवलेल्या आपल्या घरगुती नूडल्स आज तुम्हाला मी त्याची रेसिपी सांगते. चला तर मग बनवूया स्वादिष्ट नूडल्स. या ठिकाणी मी एक बाउल घेतलेला आहे. त्यानंतर मी घेणार आहे गव्हाचे पीठ. या ठिकाणी आपण मैदाही वापरू शकलो असतो, पण आपण मैदा यासाठी वापरणार नाही की तो हेल्दी नसतो. गव्हाचं पीठ हे हेल्दी असतं. मी 2 जणांसाठी या ठिकाणी नूडल्स बनवत आहे, त्यामुळे मी 2 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया. यात आपण 2 टीस्पून आपलं साधं खाण्याचं तेल जे आपण नेहमी वापरतो ते टाकून घेऊया. हे तेल आपण कणकेमध्ये छान मिक्स करून घेऊया. या ठिकाणी आपण चमच्याचा वापर न करता आपण स्वच्छ धुतलेल्या हातांचा वापर करणार आहोत. तेल मिक्स झाल्यानंतर आपण यात हलके हलके थोडं थोडं पाणी टाकून याचा एक कडक असा डो बनवून घेणार आहोत. मी हा गोळा छान भिजवून घेतलेला आहे बघा. त्यानंतर याला तेल लावून छान थोडंसं मळून घेऊया. तुम्ही बघू शकता हा गोळा मी किती कडक भिजवलेला आहे बघा. खूप सॉफ्ट करायचं नाहीये त्याला. 10 मिनिटाकरता आपण याला झाकून ठेवूया. थोडा रेस्ट करू द्या. चला 10 मिनिटं झालेले आहेत. आता बघा याच्यात काही चेंज झालेला आहे का, तर हा गोळा किंचित सॉफ्ट झालेला दिसतोय. आता आपण याचे बनवून घेणार आहोत छान नूडल्स. आपण या ठिकाणी कुठल्याही साच्याचा वापर करू शकतो. माझ्याकडे हा साचा आहे. मी या साच्याचा वापर करून बारीक असे नूडल्स बनवून घेणार आहे. आपला जो डो बनलेला आहे त्याचा मी एक गोळा करून घेणार आहे आणि हा गोळा आपण साच्यात घालूया. मी साच्याला इथे सेट करून घेतलेला आहे. जसं तुम्हाला माहीतच आहे, हा गोळा आपण थोडासा कडक भिजवल्या कारणाने आपल्याला थोडी ताकद लावावी लागू शकते. चला तर आता यापासून नूडल्स बनवून घेऊया. अशा पद्धतीने आपण जरा लांब नूडल्स बनवून घेतलेले आहे. याला आपण इथे कट करून घेऊया. त्यानंतर याला आपण थोडं रोल करून साईडला ठेवून घेऊया आणि अशा पद्धतीने आपण पूर्ण डोच्या नूडल्स करून घेऊया. अशा पद्धतीने आपण सर्व नूडल्स बनवून घेतलेले आहेत. आता यांना आपण एक 5 मिनिटाकरता असंच हवेत राहू द्या. तोपर्यंत नूडल्सला उकळण्यासाठी आपण पाणी गरम करून घेऊया. मी एक कढई घेतलेली आहे. गॅस मीडियम फ्लेमवर ठेवलेला आहे. यात आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता या पाण्याला आपण छान उकळून घेऊया. उकळलेल्या पाण्यात आपण थोडं तेल घालून घेऊया. नूडल्स एकमेकांना चिपकायला नको यासाठी आपण तेल टाकलेले आहे. आता यात आपण केलेले जे नूडल्स आहे ते उकळवायला टाकणार आहोत. नूडल्स टाकल्यानंतर आपण फ्लेम फुल करून देणार आहोत, कारण त्याला जास्त गरमीची गरज आहे.
याला आपण मधून मधून हलवत राहूया. ते एकमेकांना चिपकत तर नाही, पण तरी देखील आपण त्याला हलवूया. नूडल्स हळूहळू वरती तरंगत आहे. त्यावरून आपल्याला कळतंय की ते शिजत आहेत. बघा किती छान मोकळ्या मोकळ्या झालेल्या आहेत. 3 ते 4 मिनटं पाण्यामध्ये उकळल्यानंतर बघा आता ह्या झालेल्या आहे. मग आपण गॅसची फ्लेम ऑफ करणार आहोत. हळूहळू या नूडल्सला आपल्याला एका गाळणीवर काढून घ्यायचं. यात स्टार्च असतं, त्यामुळे आपण यांना बाहेर काढल्याबरोबर त्यावर थोडं थंड पाणी टाकून घेऊया, म्हणजे त्या एकमेकांना चिपकणार नाही. याचं आपण थोडं पाणी नितरून घेऊया. पाणी नितरल्यानंतर आपण याला एका ताटात काढून घेऊ. मी या ठिकाणी एक दुसरी कढई घेतलेली आहे. तिला लो फ्लेमवर ठेवलेलं आहे. यात आपण आता नूडल्सला फोडणी टाकून घेणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 1 पळी तेल टाकलेलं आहे. फोडणी टाकण्यासाठी मी हे सर्व चिरून घेतलेले आहे. तुमच्याकडे इतरही काही भाज्या असतील, शिमला मिरची वगैरे, तर आपण त्याच्यात ॲड करू शकतो. आता तेल छान तापलंय. गॅसची फ्लेम कमीच आहे. त्यात आपण थोडं अद्रक आणि लसूण टाकून घेणार. अद्रक आणि लसूण थोडेसे लालसर झाले की आपण त्यात मिरची घालू. कांद्याला मी अशा पद्धतीने थोडं लांब लांब कापून घेतलेलं आहे. आता मी कांदा टाकते. कांद्याला तसाच क्रंच राहिला पाहिजे, म्हणून आपण कांद्याला जास्त होऊ द्यायचं नाहीये. अगदी थोडासाच परतवायचा आहे. आता आपण या नूडल्स टाकून घेऊया. यात आपण थोडं सोया सॉस टाकून घेणार आहोत. घेतलंय. त्यात आपण थोडंसं शेजवान चटणी टाकलेली आहे. याला आपण अशा पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत. नूडल्स ऑलरेडी कुक झालेले आहेत, म्हणून आपण यांना फक्त गरम करणार आहोत. गरम झाल्यानंतर यावर थोडी कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीने तयार झालेले आहेत आपले गव्हाच्या पिठाचे हेल्दी नूडल्स. आता ह्या नूडल्स आपण सर्व करून घेऊया. तयार झालेले आहेत लहान मुलांना आवडणाऱ्या आणि पौष्टिक असलेल्या नूडल्स. आता बघा, या नूडल्समध्ये आपण मीठ टाकलेलं नाहीये, कारण आपण गव्हाचं पीठ भिजवताना त्यात मीठ टाकलेले होते. त्याच प्रकारे शेजवान सॉसमध्ये आणि सोया सॉसमध्ये देखील मीठ असते, त्यामुळे आपल्याला यात मीठ टाकण्याची गरज पडलेली नाही. आपल्या मुलांना बाहेर मार्केटमधील नूडल्स आणून देण्यापेक्षा अशा पद्धतीच्या पौष्टिक नूडल्स मुलांना घरी बनवून द्या. ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली ती मला कळवा. माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा. इतरांनाही ही रेसिपी शेअर करा आणि असेच तुमचे भरभरून प्रेम माझ्या चॅनलला देत राहा. धन्यवाद.